यवतमाळ जिल्ह्यामध्ये पिंपळखुटी गावालगत असलेल्या महाराष्ट्र आंध्र प्रदेश सीमावर्ती तपासणी नाक्यावरती सुरू असलेल्या भ्रष्ट व्यवहाराविरोधात यवतमाळचे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष यांनी काल सीसीटीव्ही कॅमेरे घेऊन अमरावतीच्या आरटीओ कार्यालयामध्ये पोहोचले। यवतमाळ जिल्ह्याच्या नाक्यावरती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्यामुळे त्या ठिकाणी सीसीटीव्ही लावावेत, अन्यथा आम्ही घेऊन आलेले सीसीटीव्ही या ठिकाणी लावावेत। त्यामुळे आम्ही कार्यालयामध्ये आलो असताना अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे भेट घेतले नाहीत। पिंपळखुटी चेकपोस्टवरती लाचखोरी, बेकायदेशीर वाहतूक, गुन्हेगारीला प्रोत्साहन मिळत असल्याच्या तक्रारी सातत्याने येत आहेत आणि ह्या गंभीर परिस्थितीबाबत प्रशासनानं दुर्लक्ष सुद्धा केलंय। काल वसंतराव नाईक यांच्या जयंतीच्या निमित्तानं विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातल्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचं दुःख लक्षात घेता आम्ही यांचं भ्रष्ट व्यवस्थेविरोधात आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे, असं नीरज वाघमारे यांनी सांगितलं। यवतमाळ जिल्ह्यातील पिंपळखुटी चेकपोस्ट संदर्भात आम्ही आज कालपासून इथं उपोषणाला बसलेलो आहोत। आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या म्हणजे महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेवर जे चेकपोस्ट आहे तिथे अवैधरित्या ट्रक वाहनधारकांकडून वसुली करण्यात जाते, हे आमचा विषय होता। त्या संदर्भात वारंवार आम्ही आरटीओ कार्यालयाला, प्रादेशिक कार्यालयाला निवेदनं दिली, तक्रारी केल्या, पण तरीसुद्धा त्यांना काही फरक पडला नाही। आमची एवढीच मागणी आहे का तिथे जे वाहनधारकांकडून लूट होत आहे तिथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवा, ही आमची मागणी होती। पण शासनाकडे आज तारखेत साधारण 8,11,000 कोटी रुपये महाराष्ट्र शासनावर कर्ज असल्यामुळं, शासनाची परिस्थिती नसल्यामुळं आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने स्वखर्चाने आम्ही त्यांना 2 लाख रुपयाचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा संच देण्यासाठी गेलो, गिफ्ट देण्यासाठी, भेट देण्यासाठी, परंतु ते सुद्धा त्यांनी नाकारलेली आहे। त्यामुळं आम्ही कालपासून पूर्ण सीसीटीव्ही कॅमेऱ्यासह आमच्या कार्यकर्त्यासह पदाधिकाऱ्यासोबत आम्ही इथे उपोषणात बसलेला। जेव्हापर्यंत हे तिथे सीसीटीव्ही कॅमेरे लावत नाही, पारदर्शकता त्या व्यवहारामध्ये आणत नाही, तेव्हापर्यंत आम्ही आमरण उपोषणावर आम्ही ठाम आहोत। सीसीटीव्ही नसल्यामुळे तिथे यवतमाळ जिल्हा हा क्राईमच्या बाबतीत अतिशय कुप्रसिद्ध आहे। त्याच्यामध्ये सर्वात मोठा वाटा जो येतो ह्या आरटीओ कार्यालयाच्या याच्या येतं, आरटीओ विभागाच्या साक्षीने म्हणा किंवा त्यांच्या मदतीने होत आहे। यवतमाळमध्ये गो तस्करी म्हणा, गुटखा म्हणा, बोगस बियाणे म्हणा, बोगस दारू म्हणा, यवतमाळ शहरामध्ये जे शस्त्र येते ते कुठल्याही पावसामधून पडत नाही, तर ते अशाच कुठल्या तरी वाटेतून येते, हा आमचा आरोप आहे। मागण्या पूर्ण आम्ही कालपासून आमरण उपोषणात बसलेलो आहोत। आमचं हे उपोषण जे आहे ते कंटिन्यू सुरू राहील आणि याला सर्वस्वी जबाबदार जे आहे ते अमरावतीचे प्रादेशिक आरटीओ कार्यालय राहील।